ही जगदंबा, ही आई तुळजापूरची भवानी, ही साक्षात लक्ष्मी, ही साक्षात सरस्वती आणि ह्या जगदंबेचं, या सरस्वती मातेचं, या दुर्गा मातेचं असं हे सुंदर या ठिकाणी हा महायज्ञ। कारण श्री साक्षात जगदंबा, साक्षात सरस्वती आहे। श्रीचं बलिदान जीवनामध्ये कमी नाही। हां, किती त्याग आहे, किती समर्पणता आहे तिच्या ठिकाणी। हां, किती वात्सल्याने भरवलेली, ममत्वाने भरलेले तिचं जीवन आहे महाराज। पण तरी श्री जेव्हा लहान असते ना, मुलगी लहान असते, वडील म्हणतात पोरीला काही कळत नाही। ती मोठी होते, भाऊ म्हणतो ताईला काही कळत नाही। लग्न झालं, पती म्हणतो बाईला काही कळत नाही। मुलं झाले, म्हातारी झाली, मुलगा म्हणतो आईला काही कळत नाही। मला एक कळत नाही, तिला नेमकं कळतं कधी? कधी कळतं तिला? संपूर्ण जीवन तिचं त्या परिवारासाठीच समर्पित आहे, संपूर्ण जीवन। किती त्याग आहे तिच्या जीवनामध्ये, किती समर्पणता आहे। म्हणून ही जगत जननी नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण ह्या जगत जननीच्या स्वरूपाचं या ठिकाणी नवरात्रीच्या नवविधा भक्ती या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। 9 स्वरूपाचं आपण स्मरण करत असतो, उपासना करत असतो। ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी नवरात्रीच्या 9 दिवशी 9 देवींचं स्वरूप एकत्र येऊन त्या ठिकाणी गोंधळ घातला जातो, जागर केला जातो, नाही का? नवे गोंधळ करत असताना, जागर करत असताना अजून एक परंपरा आहे की ज्या परंपरेने जोगवा किंवा जागर करत असताना एक जोगी आणि काय म्हणतात त्याला, त्याच्यासोबत जोगी आणि त्याच्यासोबत जोगतीन, माहिती आहे तुम्हाला? जोगतीनच म्हणतात ना। आणि ती जोगतीन ज्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या घरी दारोदारी आई जगदंबेचं स्वरूप आपल्या प्रत्येकाच्या दारोदारी जोगवा मागण्यासाठी येत असते। हां, तो जोगी असतो, तो सर्वांच्या या ठिकाणी आई जगदंबेला आवाज देऊन सांगतो, ए माय, हां, या ठिकाणी जोगवा दे। आई जगदंबा तुझ्या दारी आलेली आहे, आई जगदंबा तुझ्या घरी आलेली आहे, ए माय, त्या आई जगदंबेला जोगवा दे। असा तो जोगी असतो। आणि म्हणून तो जोगी, ती जोगतीन आपल्या प्रत्येकापर्यंत या ठिकाणी जोगवा मागायला येणार आहे। आणि आता सर्वांना त्या जोगीचं आणि जोगतींचं दर्शन होणार आहे आणि प्रत्येकापर्यंत आई जगदंबा प्रत्येकापर्यंत येणार आहे आणि त्या जोगतींचं दर्शन प्रत्येकाला होणार आहे। आपणही त्या जगदंबेच्या उपासनेकडे जायचंय, त्या जगदंबेची आराधना करायची, तिची गोड अशी उपासना करायची।
जनार्दनी एक पण देखील जन्म मरणाचा फेरा म्या चुकवेल जन्म मरणाचा फेरा म्या चुकवेल एका जनार्दनी जन्म मी देखील जन्म मरणाचा फेरा म्या चुकवेल जन्म मरणाचा फेरा म्या चुकवेल आईचा जोगवा मागे ननी आईचा जोगवा हरी बोल. आईचा जोगवा मागे ननी आईचा जोगवा मागे न बोला जगदंबा मात की बोला अंबाबाई माता की. या ठिकाणी जोग आणि जोगतीन यांचं दर्शन आपण केलेलं आहे. आपल्या प्रत्येकापर्यंत अंबाबाई माता आणि जोगेश्वर जोगतीन आपल्यापर्यंत आलेले आहेत जोगवा मागण्यासाठी. जसे ग्रामीण भागामध्ये आपल्या घरोघरी ते येत असतात जोगवा मागण्यासाठी. हां, आणि आपली पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे रूढीप्रमाणे आपण त्यांना जोगवा देत असतो आणि त्याप्रमाणे या ठिकाणी अंबाबाईचं सर्वांनी सुंदर असं दर्शन केलेलं आहे. आणि या अंबाबाईचं दर्शनाने एकदा सगळ्यांनी अंबाबाईच्या या भजनाचा या स्वरूपाच्या कौतुक म्हणून सर्वांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि सगळ्यांनी एकदा भजनाचा आनंद अंबाबाईच्या भजनावर सगळ्यांनी एकदा आता भजनाचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांनी उभं राहून एकदा नाचायचे सर्वांनी. ऐका आनंद घेत असताना आज एक सूचना 2 मिनिटं खाली बसा. ऐकून 2 मिनिटं. आज आपला लाईव्ह कार्यक्रम चालू आहे. लाईव्ह म्हणजे तुम्हाला तुमच्या गावाचं वैभव सगळ्या म्हणजे आजूबाजू खेड्यांवरती म्हणा तालुक्यावरती म्हणा जिल्ह्यावरती म्हणा तुम्हाला सगळ्याला पाहायला भेटणार आहे. तरी सर्वांनी कोणी काटकसरपणा करू नका. मस्त आनंद घ्या. उभे राहा. कॅमेरा सगळीकडे फिरणार आहे. कोण नाचत आहे कोण नाचत नाही सगळं माता राणी पाहत आहे. लग्नामध्ये कोणी पण पाहत पण इथं माता राणी पाहत आहे. घडवरली अंबा बाई ओ माय मनी अंबा बाई.
सोनानी सोनानी नगरी. बघा महिला मंडळ खरा आनंद बघा मागे कसा आहे बघा. बोला दुर्गा माता की, बोला आज की आनंद की, बोला दुर्गा माता की. भोवनी गडले बंगला बांधा बंगलानी थंडी छायाव मणिमाल. बंगलानी थंडी छायाव मणिमाल. जय हो. त्या बंगलाले रंग दितात हिरवानी पिवळा लाल व मणिमाल. हिरवानी पिवळा लाल व मणिमाल. छोटीशी कणबाई लाडाची माय लाडाची. छोटीशी देवी लाडाची माय लाडाची. हिला नतनी शोभत लय भारी माय लय भारी. नतनी शोभत लय भारी माय लय भारी. खरंय खरंच विक्रांत शान म्हणजे आपला माणूस आहेत सगळा. महिला मंडळावर फॉर्म भरा ना कामच नाही मित्र. एकदा सर्वांनी वरती हात करून घोषणा देण्याची आहे. दिनेश भाऊ आमची विक्रंकर मंडळ इतकी प्रेमाळ आहे. सगळ्यांचे वरती हात होतील आणि माता राणीचं सगळ्यांनी जय घोष करायचा आहे. वरती हात करा सर्वजण. शूटिंग मध्ये आले पाहिजे. कोणाचा हात वरती कोणाचा हात खाली नाही असं. बोला दुर्गा माता की, बोला दुर्गा माता की, बोला आज की आनंद की, जय हो. बोला आज की आनंद की. जय हो. करात खाली असं जर कधी वर हात करी बडा बडा नाचता तर किती छान वाटते आपलं विक्रंडीवर. हॅलो हॅलो हॅलो. सगळ्यांनी आता इकडे लक्ष द्यायचं आहे. आई भगवतीच्या गोड स्वरूपाचं आपण आता दर्शन केलं. याच्यानंतरची जी कथा आहे राजा जन्मोजय. राजा जन्मोजय यांनी व्यासांना प्रश्न केला. आपले व्यासजी माझे पिता पांडवांचा वंशज होते.
माझे पिता भक्तिवान निष्ठावान होते आणि पांडवांचा वंशज असून का माझ्या पित्यांना अशी बुद्धी सुचली असावी की माझ्या पित्यांनी एका साधूंचा अपमान करावा, संतांचा अपमान करावा आणि त्यांना असा श्राप मिळावा की आजपासून 7व्या दिवशी तक्षक येऊन तुला दंश करेल आणि तुझा वध होईल. आणि त्या मृत्यूतून वाचण्याकरता माझ्या पित्याने 7 मंजर उंच या ठिकाणी राहावं, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करावा. का माझ्या पित्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला? का झाला असं गुरुदेव सांगा ना मला. गुरुदेवांनी सांगावं, राजा जन्मोजय, तुझ्या पित्याच्या डोक्यावरती जरासंधाचा मुकुट होता. जरासंधाचा जो सुवर्णाचा मुकुट होता तो त्याने आणि तिने अधर्माने तो त्याच्याजवळ कमवलेलं ते धन होतं आणि त्या धनातला तो मुकुट तुझ्या पित्याने धारण केला होता. आणि तिचं धन जर माणसाजवळ आलं तर ते माणसाला सुखाने जगू देत नाही. म्हणून आणि तिचं धन माणसाच्या जीवनामध्ये विष कालवल्याशिवाय राहत नाही. आणि तिचा तो मुकुट तुझ्या पित्याच्या डोक्यावरती होता म्हणून तुझ्या पित्याची मती भ्रष्ट झाली, बुद्धी भ्रष्ट झाली आणि म्हणून त्यांनी संतांचा अपमान केला. त्यामुळे त्यांना तो श्राप मिळाला. मग त्यावेळेस मोठे मोठे तपस्वी देखील या गोष्टीला बळी पडले. राजा जन्मोजयाला व्यासजी महर्षी समजवतात की अरे बाबा, हेच नाही, एकदा नैमिष अरण्यामध्ये 2 ऋषी नर आणि नारायण हे तपश्चर्या करत होते. आता नर आणि नारायण हे जर तयार असतील तर त्यांना इकडे घेऊन या. नर नारायण जर तयार असतील त्यांची झाकी तर त्यांना इकडे घेऊन या तपश्चर्येसाठी या ठिकाणी. आणि जोग आणि जोगी, तुमचं काम आता झालेलं आहे, तुम्ही जा. हळूहळू. माणसाच्या जीवनामध्ये ऐका, बोलू नका कृपया प्लीज. झालेत का नर नारायण तयार? येऊ द्या त्यांना लवकर. नर नारायण हे 2 ऋषी होते आणि हे दोघं ऋषी वनामध्ये जंगलामध्ये तपश्चर्या करण्यासाठी बसले होते. भक्त प्रल्हादजींना पण येऊ द्या मागे तयार असतील तर. कोणी बोलू नका कृपया, ऐका महिला मंडळ. नर नारायण ऋषींनी या ठिकाणी मध्यंतरी बसायचंय तपश्चर्येला. बसा. लहान मुली कृपया कोणी बोलू नका. समोर हात जोडून डोळे बंद करायचे, ध्यानस्थ बसून तपश्चर्या करायचे. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. प्रल्हादजींनी या ठिकाणी थांबायचंय. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. नर नारायणांची तपश्चर्या चालू आहे आणि चालू असताना भक्त प्रल्हादजी, नैमिषारण्यामध्ये भक्त प्रल्हादजी त्यांचं आगमन झालं. त्यांनी पाहिलं की 2 ऋषी या ठिकाणी तपश्चर्येसाठी बसलेले आहेत. त्यांच्याकडे पाहिलं तर ते ऋषी आहेत,
तपस्वी आहेत, साधू आहेत. मग तपस्वी आहेत, साधू आहेत, मग त्यांना संरक्षणाची काय गरज? आजूबाजूला हे धनुष्य लावून आणि मध्ये तपश्चर्येसाठी का बसले? भक्त प्रल्हादजी त्यांना बोलायला लागले. भक्त प्रल्हादजी वरती या. भक्त प्रल्हादजी त्यांना सांगतात, अरे तुम्ही साधू आहात, तुम्ही तपस्वी आहात, मग तुम्हाला घाबरायची काय आवश्यकता? का तुम्ही आजूबाजूला हे धनुष्य लावून आणि मध्ये संरक्षण करून बसलात? तुम्ही खरंच साधू आहात का? का तुम्ही ढोंगी आहात? काय तुम्हाला आवश्यकता या संरक्षणाची? भक्त प्रल्हादजी त्यांच्याशी संवाद साधू लागले, त्यांना बोलू लागले. नर नारायण उठले आणि सांगायला लागले, आम्ही साधू आहोत, आम्ही तपश्चर्या करतोय, आम्ही तपश्चर्या करतो, पण वेळ आली तर आम्ही युद्धही करतो. काय सांगतात? वेळ आली तर आम्ही युद्ध करतो. म्हणून प्रल्हादजी आणि नर नारायण यांचं युद्ध सुरू झालं. प्रल्हादजी आणि नर नारायण युद्ध करताय. प्रल्हादजी नर नारायण युद्ध जरा जोरात होऊ द्या. युद्ध भयंकर जोरात सुरू आहे. कुणीही माघार घेण्यासाठी तयार नाही. भक्त प्रल्हाद देखील माघार घ्यायला तयार नाही आणि नर नारायणी माघार घ्यायला तयार नाही. असं भयंकर युद्ध त्यांचं त्या ठिकाणी सुरू आहे. महाभयंकर युद्ध सुरू आहे. कुणी माघार घ्यायला तयार नाही. त्यावेळेस भगवान नारायण प्रगटले. भगवान परमात्मांनी नर नारायणांना सांगावं, ए नर नारायण देवांनो, तुम्ही विसरलात का? तुमच्यातला अहंकार याच्यामुळे एकदा काय झालं होतं? भगवान परमात्म्यांचं प्रागट्य झालं. भगवान परमात्म्यांना पाहून भक्त प्रल्हाद आणि नर नारायण शांत झाले. भगवान परमात्म्यांनी सांगावं, नर नारायण देवांना तुम्ही विसरलात का?
तुमच्या अशा अहंकारामुळे, तुमच्या अशा गर्वामुळे एकदा तुमचं काय झालं होतं? हं? एकदा तुमची अशीच तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्राने अप्सरा पाठवल्या होत्या आणि इंद्राने अप्सरा पाठवल्या. तुम्ही असेच गर्वाची भाषा बोलू लागले. तुम्ही म्हटले, अरे या अप्सरा आम्ही यांना मोजत नाही, हं? या आम्हाला काय करणार आहे? त्यावेळेस तुम्ही मांडीवरती प्रहार केला आणि उर्वशी आणि रंभा या 2 अप्सरा तुम्ही निर्माण केल्या होत्या. आणि तुम्हीच निर्माण केलेल्या अप्सरा इतक्या सुंदर होत्या की तुम्हीच निर्माण केलेल्या अप्सरावर तुम्ही मोहित झाले. आणि तिथेच तुमचा पराजय झाला होता. म्हणून माणसाने कोणत्याही गोष्टीचा गर्व जीवनामध्ये करू नये. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी नर नारायणांना समजवलं. बोला विष्णू भगवान की. विष्णू भगवान परमात्म्याने नर नारायण देवांना दोघांना समजवलं. नर नारायण दोघंही शांत झाले. भक्त प्रल्हादाला समजवलं, भक्त प्रल्हाद, तुम्ही तर भक्त आहात ना माझे, हां? तुम्ही यांच्याशी का वाद करता? तुम्ही का यांच्याशी युद्ध करता? हां, तुम्ही म्हटले यांच्याशी वाद करू नका, तुम्ही पाताळात निघून जा. भगवान परमात्म्याने भक्त प्रल्हादांना आज्ञा केली आणि भक्त प्रल्हाद देखील पाताळात निघून गेले आणि नर नारायण देवांनी देखील भगवान परमात्म्यांची शरणागती केली. बोला जगदंबा मात की नरनारायण भगवान या ठिकाणी भगवान परमात्म्याची शरणागती करून आता तुम्ही जाऊ शकता.